तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 186 पेजवर वरून दुसरी वर बरोबर मध्येच आहे बघा. अब ता उक्त शक्ति के ज्ञान का प्रकार वर्णन करे है. ठीक आहे. तर काल आपण बघितलं शब्दाची शक्ती दोन प्रकारची सांगितली होती. एक शब्दाची वृत्ती दोन प्रकारची, शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती. त्यात प्रथम जी आहे शक्तिवृत्ती तिलाच मुख्य वृत्ती असंही म्हणतात. त्या शक्तिवृत्तीचे पुन्हा वेदांत मतानुसार दोन भेद सांगितले. कोण कोण? योग शक्ती, रूढी शक्ती. परंतु नैयिक मतानुसार त्या शक्तीचे चार भेद सांगितले होते. कोण कोण? योग शक्ती, रूढी शक्ती, योग रूढी शक्ती आणि यौगिक रूढी शक्ती. बरोबर. त्यामुळे चार त्या शक्तीने युक्त जे पद ते सुद्धा चार प्रकारचे आहे याचंही वर्णन झालं. आता अमुक पदाची अमुक अर्थाच्या ठिकाणी शक्ती आहे हे ज्ञान होण्यासाठी कोण कारण आहे? कशामुळे हे ज्ञान होतं? अर्थात शक्तीचे ग्राहक कोण कोण आहे हा प्रश्न. तर त्याचं विवेचन आता करत आहेत ग्रंथकार. अब ता उक्त शक्ती के ज्ञान का प्रकार. शक्तीचं ज्ञान म्हणजे काय? की अमुक पदाची अमुक अर्थामध्ये शक्ती आहे असं ज्ञान होण्याचा जो प्रकार आहे त्याचं वर्णन करतात ग्रंथकार. अब ता उक्त शक्ति के ज्ञान का प्रकार वर्णन करे है. ता शक्ति का इस पुरुष को व्यवहारते ज्ञान होवे. पहिलं कारण व्यवहार. शक्तीचं ज्ञान होण्यासाठी पहिलं कारण आहे काय? व्यवहार. अशी एकूण 8 कारण आहेत. त्यात एक कारण आहे व्यवहार. व्यवहार म्हणजे काय? कसा व्यवहार? तर त्याचं विवेचन करतायत बघा. ता शक्ति का इस पुरुष को व्यवहारते ज्ञान होवे. जैसे उदाहरण गुरु पितादि रूप उत्तम वृद्ध पुरुष के है की नाही. तर दोन वृद्ध घ्यायचे, उत्तम वृद्ध, मध्यम वृद्ध. ठीक आहे. उत्तम वृद्ध शब्दाने कोण घ्यायचं? मोठे माणसं, गुरु असेल किंवा पिता असेल. आणि मध्यम वृद्ध शब्दाने घ्यायचं पुत्राधिक. तर पुत्राधिक जे असतात त्यांना तर माहित नाही की या शब्दाचा याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात, माहित नसतं त्यांना. बघा तुम्ही लहान मुलं कितीतरी वेळेस प्रश्न विचारतात हे काय आहे. त्यांना सांगितलं तरी लक्षात राहत नाही. 4, 5, 7 वेळेस विचारतात आणि नंतर त्यांना पाठ होतं. याला टेबल म्हणतात, याला पुस्तक म्हणतात, याला घट म्हणतात. असं करत 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 त्यांना काय होतो? शक्तीचा ग्रह होतो. तर तीच प्रक्रिया या ठिकाणी सांगत आहेत. जैसे गुरु पितादि रूप उत्तम वृद्ध पुरुष के घटम आनय इस वचन को श्रवण करिके शिष्य पुत्रादि रूप मध्यम वृद्ध पुरुष ता घट के ले आवणे वास्ते प्रवृत्त होवे. मोठ्या माणसाने शब्द प्रयोग केला, व्यवहार शब्द प्रयोग केला. काय? घटम आनय, घट घेऊन ये. आणि हे जेव्हा दुसरा मनुष्य ज्याला म्हटलाय या ठिकाणी शिष्य किंवा पुत्र त्यालाच म्हणायचं मध्यम वृद्ध, अर्थात अन्य दुसरा पुरुष ज्याला सांगितल्या गेला आहे. तर तो काय करतो? मग हे शब्द ऐकतो आणि घट आणण्याकरिता प्रवृत्त होतो. झालं. या दोघांचा व्यवहार चालू आहे, उत्तम वृद्ध आणि मध्यम वृद्धामधला. ता घट के ले आवणे वास्ते प्रवृत्त होवे. और ता उत्तम वृद्ध पुरुष के समीप स्थित जो बालक है. आता त्या उत्तम वृद्धाजवळ एक बाजूला बसलेला मुलगा आहे, बालक आहे, तो लहान आहे, 5-7 वर्षाचा समजून घ्या. ठीक आहे ना. तो सारा ह्या गोष्टी पाहू राहिला. काय? की आपले मोठे म्हणजे दादा वगैरे त्यांनी म्हटलं घटम आनय. हा माणूस उठला, घट आणायला कुठेतरी गेला, ते वस्तू घेऊन आला, है की नाही. याचा अर्थ काय? की घट पदाचा अर्थ ही वस्तू आहे असं त्याला हळूहळू ग्रह व्हायला लागतो, ज्ञान व्हायला लागतं त्या बालकाला. तर त्या बालकाला या पदाचा हा अर्थ आहे अशा प्रकारचा जो शक्तिग्रह होऊ राहिला त्याला कारण कोण? व्यवहार. ठीक आहे. ती देत आहेत बघा. ता उत्तम वृद्ध पुरुष के समीप स्थित जो बालक है सो बालक ता मध्यम वृद्ध पुरुष के
गमन आगमन रूप प्रवृत्ती को देखी के. गमन आगमन जाणं येणं बघितलं. घटम आनय म्हटलं गेला, हा घट घेऊन आला. पुन्हा म्हटल्या गेलं घटम नय, तर उद्याने उठला, घट घेतला आणि घट तिकडे घेऊन गेला. असं आगम काय गमन आगमन तो पाहू राहिला बालक. गमन आगमन रूप प्रवृत्ति को देखी के ता मध्यम वृद्ध पुरुष के ज्ञान का अनुमान करे है. सो अनुमान यह है. अनुमान दाखवतात, अनुमान करतो. कोण अनुमान करू राहिला? बालक. आहे की नाही? कशाचं अनुमान करतोय तो बालक? ज्ञानाचं. कोणत्या ज्ञानाचं? की मध्यम वृद्ध पुरुषाच्या ठिकाणी जी प्रवृत्ती होऊ राहिली त्या प्रवृत्तीला कारण जे ज्ञान, त्या ज्ञानाचं अनुमान करतो. कारण प्रवृत्ती जी होते ती ज्ञानाने होते. प्रवृत्तीला कारण आहे कोण? ज्ञान. ज्या अर्थी याची प्रवृत्ती होऊ राहिली त्या अर्थी याला काहीतरी ज्ञान झालेलं आहे आणि म्हणून याच्या ठिकाणी अमुक प्रकारचं ज्ञान आहे असं अनुमान करतो कोण? बालक. ता मध्यम वृद्ध पुरुष के ज्ञान का अनुमान करे सो अनुमान यह है. क्या? इयम प्रवृत्ति ही ज्ञान साध्या प्रवृत्तित्वात मदीय प्रवृत्तीवत, हे अनुमान झालं. ठीक आहे. इयम प्रवृत्ती, या मध्यम पुरुषाच्या ठिकाणी होत असलेली ही प्रवृत्ती कशी आहे बरं? ज्ञान साध्या, ज्ञानाने साध्य आहे, ज्ञानाचं कार्य आहे. ठीक आहे. तर ज्ञान साध्या का? प्रवृत्तित्वात. कारण जी जी प्रवृत्ती असते ती ती ज्ञान होते. ज्ञानपूर्वकच प्रवृत्ती होते. ज्ञान नसेल तर प्रवृत्ती होत नाही. ज्याला ज्ञान झालं आहे की आता भूक लागली आणि घंटी वाजली, तोच थाळी घेऊन जेवणाकरिता जाईल. आहे की नाही? ज्याला भूकही लागलेली नाही आहे किंवा भूक लागली तरी घंटी वाजली नाही, घंटीचं ज्ञान झालेलं नाही आहे, असा पुरुष थाळी घेऊन जेवणाकरिता जाण्याकरिता प्रवृत्त होईल का? नाही होत. मग जी पण प्रवृत्ती होते ती प्रवृत्ती कशाने होते? ज्ञानाने होते. ज्या अर्थी या मध्यम पुरुषाच्या ठिकाणी घटाला आणण्याची आणि घेऊन जाण्याची वगैरे प्रवृत्ती होत आहे, जरूर या प्रवृत्तीला कारणभूत ज्ञान याच्या ठिकाणी आहे असं अनुमान करतो कोण? बालक. यम प्रवृत्ती ज्ञान साध्या प्रवृत्तित्वात मधी प्रवृत्तीवत, माझ्या प्रवृत्तीप्रमाणे जशी माझी प्रवृत्ती ज्ञानजन्य आहे तशी याची प्रवृत्ती सुद्धा जरूरच काय? ज्ञानजन्य आहे असं अर्थ. यह इस मध्यम वृद्ध पुरुष की जा म्हणजे जो यह प्रवृत्ती है, जी प्रवृत्ती आहे सा ती प्रवृत्ती ज्ञान करिके जन्य आहे, ज्ञानापासून उत्पन्न होते. का? प्रवृत्तीरूप होणे ते. जा जा प्रवृत्ती होवे है सा सा ज्ञान करिके जन्य ही होवे, ही व्याप्ती. जी जी प्रवृत्ती असते ती ती ज्ञानाने जन्यच असते. जैसे हमारी प्रवृत्ती इष्ट साधनता ज्ञान करिके जन्य होवे है इति. ऐकणे तो बालक विचार करतो आहे की माझी प्रवृत्ती, हमारी प्रवृत्ती कशी आहे? इष्ट साधनता ज्ञान करिके जन्य. इष्ट साधनतेचं ज्ञान हे प्रवृत्तीला कारण असतं. प्रवृत्तीला कारण कोण? इष्ट साधनतेचं ज्ञान. आहे की नाही? की माझ्याकरिता अमुक गोष्ट इष्ट आहे, हिताची आहे असं ज्ञान झालं तर ती गोष्ट प्राप्त करण्याकरिता मनुष्य काय होतो? प्रवृत्त होतो. आहे की नाही? गुलाबजामुन मला आता खायचे आहे, मला सुख देतील ते इष्टाचं साधन आहे, माझ्या सुखाचं साधन आहे असं कळलं तर मनुष्य गुलाबजामुन खाण्याकरिता काय होतो? प्रवृत्त होतो. आहे की नाही? विष ठेवलेलं आहे, विष खाण्याकरिता कोणी प्रवृत्त होतो का? का बरं? इथं विष ठेवलेलं आहे याचं ज्ञान नाही का? आहे, पण इष्टाचं ते साधन नाही आहे, इष्ट साधनतेचं ज्ञान नाही आहे. कळलं? चला. जैसे हमारे प्रवृत्ति इष्ट साधनता ज्ञान करके जन्य होवे है, इस प्रकार सो बालक ता मध्यम पुरुष की प्रवृत्ति के हेतुभूत ज्ञान का अनुमान करके. है की नाही? काय केलं त्या बालकाने? मध्यम पुरुष की प्रवृत्ति के हेतु, मध्यम पुरुषाची जी प्रवृत्ती होत आहे त्या प्रवृत्तीला कारण हेतुभूत जे ज्ञान, त्या ज्ञान का अनुमान करके. ज्ञानाचं काय केलं त्याने? अनुमान. अनुमान करके तिसते अनंतर, ज्ञानाचं अनुमान केल्यानंतर, अनंतर तिस ज्ञान विषय ता उत्तम वृद्ध पुरुष के वाक्य जन्यता का अनुमान करे. आता त्याच्यानंतर दुसरं अनुमान करतो तो बालक.
काय अनुमान करतो की हे ज्ञान या मध्यम पुरुषाच्या ठिकाणी आहे, प्रवृत्तीला कारणीभूत ज्ञान. पण हे ज्ञान याला कशामुळे उत्पन्न झालं तर उत्तम पुरुषाने उच्चारण केलेलं जे वाक्य त्या वाक्यापासूनच याला काय झालं ज्ञान झालं. कुणाला? मध्यम पुरुषाला. कारण तो विचार करतो की आतापर्यंत 2 तास झाले हा मध्यम वृद्ध बसूनच होता, काहीच करीत नव्हता. पण जेव्हा उत्तम पुरुष बोलला घटम आणय तेव्हाच हा उठला आणि घट आणण्याकरिता प्रवृत्त झाला, आहे की नाही. मग प्रवृत्त झाला याचा अर्थ प्रवृत्तीला कारण असणारं ज्ञान याच्या ठिकाणी आलं. पण ते ज्ञान केव्हा आलं की जेव्हा उत्तम पुरुषाने वाक्याचा प्रयोग केला. अर्थात वाक्यजन्य आहे कोण? ज्ञान. कुठलं? मध्यम पुरुषाच्या ठिकाणचं, मध्यम वृद्धाच्या ठिकाणी असणारं ज्ञान. कोणतं ज्ञान? जे की प्रवृत्तीला कारण आहे असं ज्ञान. तिसऱ्यानंतर तीस ज्ञान विषय ता उत्तम वृद्ध पुरुष के वाक्यजन्य. ते ज्ञान कसं आहे? उत्तम पुरुषाच्या द्वारे उच्चारित जे वाक्य त्या वाक्यापासून जन्य आहे असं अनुमान करतो कोण? बालक. उत्तम पुरुष के वाक्यजन्यता का अनुमान करे है. सो अनुमान यह है. ते अनुमान काय आहे? त्या अनुमानाचा आकार काय? त्याचाही आकार देतात. इदम ज्ञानम एतद वाक्यजन्यम. क्यों? एतद वाक्य अन्वय व्यतिरेकानुविधायित्वात्. उदाहरण दंडजन्य घटादिवत. हे अनुमान करतो तो बालक. कळलं? काय काय पक्ष कोण आहे? इदम ज्ञानम. ज्ञान पक्ष आहे. साध्य काय? एतद वाक्यजन्यत्व हे साध्य आहे. ठीक आहे. आणि हेतू काय आहे? हा एतद वाक्य अन्वय व्यतिरेकानुविधायित्व हा हेतू आहे. दृष्टांत दंडजन्य घटाधिवत हा दृष्टांत आहे. मग आता पहा तर इदम ज्ञानम हे ज्ञान मध्यम पुरुषाच्या ठिकाणी असणारं प्रवृत्तीला कारणीभूत ज्ञान. एतद वाक्यजन्यम. एतद वाक्य उत्तम पुरुषाच्या द्वारे उत्तम वृद्धाच्या द्वारे उच्चारित वाक्य त्या वाक्यापासून उत्पन्न झाला आहे. का बरं? एतद वाक्य अन्वय व्यतिरेकानुविधायित्वात्. या वाक्याच्या अन्वय व्यतिरेकानुविधायी आहे ते ज्ञान. म्हणजे कसं? या पुरुषाने वाक्य उच्चारलं तर ज्ञान झालं, वाक्य उच्चारलं नव्हतं ज्ञान नव्हतं, असा अन्वय व्यतिरेक. एतद वाक्य अन्वय व्यतिरेकानुविधायित्वात्. उदाहरण दंडजन्य घटाधिवत. जसं दंड असेल तर घट, दंड नाही घट नाही, आहे की घटाची उत्पत्ती होत नाही. तर दंड असेल तर घटाची उत्पत्ती होते, हा झाला अन्वय. दंड नसेल तर घट उत्पन्न होत नाही, हा झाला व्यतिरेक. मग घट कसा झाला? दंड अन्वय व्यतिरेकानुविधायी. काय? दंड अन्वय व्यतिरेकानुविधायी झाला कोण? घट. आणि म्हणून तो दंडापासून जन्य आहे कोण? घट. तसं या पुरुषाच्या ठिकाणी असणारं ज्ञान ते सुद्धा एतद वाक्य अन्वय काय? एतद उत्तम वृद्ध पुरुष एतद वाक्य अन्वय व्यतिरेकानुविधायी आहे कोण? ज्ञान. मध्यम पुरुषाच्या ठिकाणी उत्तम झालेलं ज्ञान कसं आहे? एतद वाक्य अन्वय व्यतिरेकानुविधायी आहे. अर्थात या वाक्यापासून जन्य आहे. ठीक है. दंडजन्य घटाधिवत. अर्थ यह इस मध्यम पुरुष के प्रवृत्ति का हेतुभूत जो ज्ञान है कि नहीं, तो मध्यम पुरुष अर्थात मध्यम वृद्ध प्रवृत्त होऊ राहिला त्याला प्रवृत्तीला कारणीभूत जे ज्ञान त्या ज्ञानाने युक्त आहे कोण? मध्यम पुरुष. इस मध्यम पुरुष के प्रवृत्ति का हेतुभूत जो ज्ञान है सो ज्ञान इस उत्तम पुरुष सो ज्ञान इस उत्तम वृद्ध पुरुष के घटम आनय इस वाक्य करके जन्य है. जन्य है कौन? ज्ञान, है कि नहीं. सो ज्ञान मध्यम पुरुष में स्थित ज्ञान जन्य है किससे? कोणापासून जन्य आहे? उत्पन्न झाला आहे उत्तम पुरुष के घटमान आहे. उत्तम पुरुषाच्या द्वारे घटम आनय इत्यादी जे उच्चारित वाक्य आहे त्या वाक्यापासून त्याचं ज्ञान उत्पन्न झालं आहे. कुणाचं? मध्यम पुरुषाचं. सो ज्ञान इस उत्तम वृद्ध पुरुष के घटम आनय इस वाक्य करके जन्य है. लागलं.
क्यों? कारण इस वाक्य के अन्वय व्यतिरेक के अनुसारी होने ते, अनुविधायित्वात मतलब अनुसारी आहे की नाही. या वाक्याच्या अन्वय व्यतिरेकानुसार ते ज्ञान आहे. म्हणून जो जो पदार्थ, आता नियम व्याप्ती, जो जो पदार्थ जिस पदार्थ के अन्वय व्यतिरेक के अनुसारी होवे है, सो पदार्थ तीस पदार्थ करके जन्य ही होवे है. हा नियम काय काय? जो जो पदार्थ जिस पदार्थ के अन्वय व्यतिरेक के अनुसारी होवे है, सो पदार्थ तीस पदार्थ करके जन्य ही होवे. हा नियम घटवाता पंक्ती बाद चला. जो जो पदार्थ घट पदार्थ जिस पदार्थ के दंड पदार्थ के अन्वय व्यतिरेक के अनुसारी होवे है. दंड असेल तर घट उत्पन्न होतो, दंड नसेल तर चाकच फिरवता येणार नाही, घट कस काय उत्पन्न होणार, म्हणून घट उत्पन्न होत नाही, है की नाही. अनुसारी होवे. सो पदार्थ घटात्मक पदार्थ तीस पदार्थ करके दंड पदार्थ करके जन्य ही होवे है. लागला अर्थ. आता इथं घटवा. जो जो पदार्थ मध्यम पुरुष में स्थित ज्ञान रूप पदार्थ, जो जो पदार्थ मध्यम वृद्ध स्थित ज्ञान रूप पदार्थ जिस पदार्थ के अन्वय व्यतिरेक के अनुसारी होवे, तो जिस पदार्थ के उत्तम वृद्ध पुरुष के द्वारा उच्चारित वाक्य रूप पदार्थ से अन्वय व्यतिरेक अनुसारी होवे. वाक्य उच्चारलं तर त्याला ज्ञान, वाक्य नव्हतं तर ज्ञान नव्हतं असं. सो पदार्थ मध्यम पुरुष स्थित ज्ञान रूप पदार्थ तीस पदार्थ करके जन्य ही होवे. तीस पदार्थ करके उत्तम वृद्ध पुरुष द्वारा उच्चारित वाक्य रूप पदार्थ करके वाक्य से जन्य ही होवे. लागली पंक्ती. आता पुढे पहा. जैसे दंड के विद्यमान हुए घटरूप कार्य की उत्पत्ति होवे है, और ता दंड के अभाव हुए ता घटरूप मतलब घटात्मक कार्य की उत्पत्ति होती नहीं. घट उत्पन्न होता, घटरूप मतलब घट ही लेना है, घट का रूप ऐसा नहीं. घटात्मक कार्य की उत्पत्ति होती नहीं. या प्रकार का जो दंड का अन्वय व्यतिरेक है तिसके अनुसारी घट होवे. दंडाच्या अन्वय व्यतिरेकानुसार आहे कोण? घट. आणि म्हणून म्हणता येतं काय? दंडापासून उत्पन्न आहे कोण? घट. याते सो घट ता दंड करके जन्यही होवे. म्हणून नियम ठरला. काय सिद्ध झालं की तो घट त्या दंडापासून जन्य आहे, दंडापासून उत्पन्न आहे. याते सो घट ता दंड करके जन्य ही होवे. लागलं. तैसे इस उत्तम वृद्ध पुरुष के, आता सिद्धांतात घटू राहिले, उदाहरण झालं दंडाचा आणि घटाचा. तैसे इस उत्तम वृद्ध पुरुष के घटम आनय इस वाक्य के अन्वय व्यतिरेक के अनुसारी होने ते, सो मध्यम पुरुष ज्ञान मतलब मध्यम वृद्धाच्या ठिकाणी असलेलं ज्ञान इस वाक्य करके ही जन्य है इति. घटवलं की नाही? पुन्हा पाती पंक्ती. तैसे इस उत्तम वृद्ध पुरुष के, उत्तम वृद्ध पुरुष आहे की नाही, त्याने काय घटमान असं वाक्याचं उच्चारण केलं तरच ज्ञान उत्पन्न झालं. कुठं? मध्यम पुरुषाच्या ठिकाणी. आणि वाक्य उच्चारण नव्हतं तर ज्ञान उत्पन्न झालेलं नव्हतं असं म्हणायचं. तैसे इस उत्तम वृद्ध पुरुष के घटमान इस वाक्य के अन्वय व्यतिरेक के अनुसारी होने ते, त्याच्या अन्वय व्यतिरेकानुसार असल्यामुळे सो मध्यम पुरुष ज्ञान, मध्यम पुरुषाच्या ठिकाणी असणारं प्रवृत्तीला कारणीभूत ज्ञान इस वाक्य करके जन्य है, वाक्यापासून उत्पन्न होतं इति. इस प्रकार सो बालक ता मध्यम पुरुष के ज्ञान विषय घटम आने इस वाक्य जन्यता का अनुमान करके, अनुमान केलं त्या बालकाने. कशाचं अनुमान केलं? ज्ञानाचं. कोणत्या हेतूने? कशाचं अनुमान केलं त्याने? मध्यम पुरुषाच्या ठिकाणी असणारं ज्ञान या वाक्यापासून जन्य आहे याचं अनुमान केलं.
कळलं की नाही, वाक्यजन्यतेचं अनुमान केलं. तर मध्यम पुरुष के ज्ञान विषय घटम आनय इस वाक्यजन्यता का, म्हणजे वाक्यजन्य आहे ते ज्ञान. तर साध्य काय होतं आपलं, वाक्यजन्यत्व. तो वाक्यजन्यता का अनुमान करिके पश्चात त्याच्यानंतर ता मध्यम पुरुष कृत घटके आनयन को देखिके, नंतर त्यांनी बघितलं अरे त्याला ज्ञान झालं, बरोबर वाक्यापासून झालं आहे, आणि म्हणूनच हा पुरुष घटाला घेऊन आला, प्रवृत्ती झाली याची, आहे की नाही. घटाला घेऊन आला, क्रिया केली त्याने, आहे की नाही. मग क्रिया केली, त्या क्रियेला कारण जी प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीला कारण कोण, ज्ञान, त्या ज्ञानाला कारण कोण, वाक्य, असा तो विचार करतो बालक. पश्चात ता मध्यम पुरुष कृत घटके आनयन को देखिके, त्याने घटाची आणलं त्याला घटाला, आणि घटाच्या आणणे रूप क्रियेला बघितलं कोणी, बालकाने. घटके आनयन को देखिके ता घट पद की तीस घट व्यक्ति विशेष, घट व्यक्ति विषय असं अलग है, विषय शक्ती को निश्चय करे है, ठीक है ना. ता घट पद की, मग त्याने निश्चय केला कोणी, बालकाने, काय की या घट पदाची शक्ती आहे कुठं, घट व्यक्तीच्या ठिकाणी. घट व्यक्ती म्हणजे कोणी माणूस नाही घ्यायचा, घट व्यक्ती म्हणजे घटात्मक पदार्थ, अर्थात घटच, अर्थात घट पदाची शक्ती कुठं आहे, या घटाच्या ठिकाणी आहे. घट व्यक्ती म्हणजे या घटाच्या ठिकाणी आहे असा निश्चय करतो कोण, बालक. ता घट पद की तीस घट व्यक्ती विषय, म्हणजे घट व्यक्तीच्या ठिकाणी, घटाच्या ठिकाणी शक्ती को निश्चय करके, शक्तीचा निश्चय करे है, करतो. अर्थात घटम आनय इस वाक्य विषय स्थित घट पद की, घटम आनय या वाक्यामध्ये स्थित पद आहे कोण, घट. तर घटम आनय इस वाक्य विषय स्थित घट पद की इस घट व्यक्ती विषय, घट व्यक्तीच्या ठिकाणी म्हणजे घटाच्या ठिकाणी शक्ती है. ता प्रकार का ता बालक को शक्ती ज्ञान होवे है. ता प्रकार का, अशा प्रकारचं ज्ञान त्या बालकाला झालं, म्हणजे शक्तीचा ग्रह झाला, शक्तीचा निश्चय झाला. आता शक्तीचा निश्चय म्हणजे घट पदाची या अर्थाच्या ठिकाणी शक्ती आहे, म्हणजे घट पदाचा अमुक अर्थ आहे, हा निश्चय झाला कुणाचा, बालकाचा. हा निश्चय म्हणजे शक्तीचा ग्रह होण्याला कारण, इथं कारण कोण ठरलं, व्यवहार. काय म्हणायचं, व्यवहार. ता प्रकार का ता बालक को क्या समझी, इस वाक्य विषय स्थित घट पद की इस घट व्यक्ति विषय शक्ती है. ता प्रकार का ता बालक को शक्ती ज्ञान होवे, अशा प्रकारचं त्या बालकाला शक्तीचं काय झालं, ज्ञान. इस प्रकार ता बालक को प्रथम वृद्ध व्यवहारते घटाधिक पदों के शक्ती का ज्ञान होवे है. अशा रीतीने त्या बालकाला प्रथम सर्वात अगोदर वृद्ध व्यवहारते, वृद्ध लोकांच्या व्यवहारापासून घटाधिक पदोके, घटाधिक पदाच्या शक्तीचं काय होतं, ज्ञान होतं. लहान मुलगा असतो बघा 5-6 वर्षाचा, तो काय साऱ्या शब्दाचं पाठ थोडी करत असतो, तो याला घट म्हणतात, याला घट म्हणतात, याला घट म्हणतात, याला पट म्हणतात, त्याला मठ म्हणतात, याला पट म्हणतात, असं पाठ नाही करत बसत, आहे की नाही. तो रोज पाहतो कोण काय बोलतं, त्याच्यानंतर तो काय करतो आहे, मग काय घडू राहिलं, आणि एखादी गोष्ट नाहीच कळली मग ती विचारित राहतं, बाबा याला काय म्हणतात, बाबा याला काय म्हणतात. 4-5 वेळेस सांगितलं ते त्याला पाठ होऊन जातं. कधी फिरायला नेलं लहान मुलाला, त्यांचे अद्भुत प्रश्न असतात. मग याला काय म्हणतात, अरे ही नदी आहे बाबा, ही नदी, मग त्याच्यात काय ते वाहतं, पाणी आहे, मग ते पाणी कुठून आलं, मग ढगातून पडलं, मग बाबा ते ढगात पाणी कसं काय गेलं. लय प्रश्न विचारतात बालक. नवे जे प्रश्न विचारतात त्यांना बालकच म्हणतात. वयाच्या प्रबोधे नाही ज्या विचार समानत्व दे बाळकाच्या तो करा माझं मागे, म्हणजे तुम्ही बालक आहे असं आम्हाला म्हणायचं नाही, पण जे प्रश्न विचारतात ते बालकच असतात. ग्रंथाची सुरुवात प्रश्नानेच होते ना. आता कळलं बघा. चला, इस प्रकार ता बालकों को प्रथम वृद्ध व्यवहारते ही घटाधिक पदों के शक्ती का ज्ञान होवे लागलं.
तिसते अनंतर, मग त्याच्यानंतर पुढं मोठं झाल्यावर मग कधी व्याकरणाने सुद्धा काय होतं, शक्तीचं ज्ञान होतं. व्याकरण, उपमान, कोश, आप्तवाक्य, वाक्यशेष, विवरण आणि सिद्ध पद की समीपता. किती झाले? 8. हे 7 आणि एक व्यवहार अगोदरचा 8. हे 8 आहे. इनोते भी पदों के शक्ती का ज्ञान होय. यांच्यापासून देखील पदाच्या काय होतं, शक्तीचं ज्ञान होतं, है की नाही. व्याकरण शिकलं तर अमुक धातूचा अमुक अर्थ आहे, अमुक प्रत्ययाचा अमुक अर्थ आहे, ज्ञान होतं की नाही, अशा रीतीने. याचा विस्तारपूर्वक वर्णन अन्य ग्रंथात आहे, इथे त्यांनी दिलं नाही आहे. 3. व्याकरणादि को ते जिस प्रकार पदों की शक्ति का ज्ञान होवे है, सो प्रकार न्याय प्रकाश के 6 परिच्छेद विषय शब्द प्रमाण के निरूपण विषय हमने विस्तारते निरूपण कर्या है. लागलं म्हणजे या साऱ्या 8 प्रकाराने शक्तीचा ग्रह कसा कसा होतो, व्याकरणाने शक्तीचा ग्रह कसा होतो, उपमानाने कसा होतो, कोशाने कसा होतो वगैरे, या साऱ्या गोष्टीचं उदाहरण सहित विवेचन आम्ही केलेलं आहे. म्हणे कुठं? न्याय प्रकाश ग्रंथामध्ये, त्या 6व्या परिच्छेदामध्ये शब्दाचं निरूपण करत असताना, शब्द प्रमाणाचं निरूपण करत असताना तिथे केलं आहे. 3. व्याकरणादि को ते जिस प्रकार पदों के शक्ति का ज्ञान होवे है, सो प्रकार न्याय प्रकाश के 6 परिच्छेद विषय शब्द प्रमाण के निरूपण विषय हमने विस्तारते निरूपण कर्या है. ग्रंथ के विस्तार वैते हा निरूपण कर्या नाही, कारण मग त्याचाच विस्तार करायला लागलं तर वेदांताच्या प्रक्रिया सांगणं राहून जाईल. म्हणून इथं आम्ही अधिक विस्तार या गोष्टीचा केलेला नाही आहे. ज्याला पाहण्याची जाणण्याची इच्छा असेल त्याने न्यायप्रकाश ग्रंथ उघडून बघावा किंवा न्याय सिद्धांत मुक्तावलीमध्ये बघावं, तिथं सुद्धा याचा विस्तारपूर्वक विचार झालेला आहे. बरोबर. तर एक श्लोक लिहून घ्या. इनोते भी पदों के शक्ति का ज्ञान होवे, असं वाक्यानं 7 नंबरच्या नंतर इनोते भी पदों के शक्ति का ज्ञान होवे है. इनोते म्हणजे या 7 गोष्टी आणि व्यवहार 8. तर 8 त्या गोष्टीपासून शक्तीचा ग्रह होतो असा सांगणारा एक श्लोक आहे. तो श्लोक मी तुम्हाला सांगतो, लिहून घ्या. शक्तिग्रहम शक्तिग्रहम व्याकरणोपमान कोशाप्त वाक्यात व्यवहारतश्च पूर्णविराम, पूर्वार्ध झालं, उत्तरार्ध घ्या. वाक्यस्य शेषात् विवृतेर वाक्यस्य शेषात् विवृतेर्वदन्ति सानिध्यत सिद्धपदस्य वृद्धाः. सानिध्यतः सिद्धपदस्य वृद्धाः. सानिध्यतः सिद्धपदस्य वृद्धाः. झालं. चला पूर्णविराम. शक्तिग्रहम व्याकरणोपमान कोशाप्त वाक्यात व्यवहारतश्च वाक्यस्य शेषात् विवृतेर्वदन्ति सानिध्यतः सिद्धपदस्य वृद्धाः. ठीक है. शक्तिग्रह व्याकरण, उपमान, कोश, आप्तवाक्यात व्यवहारतः. किती झाले? व्याकरण 1, उपमान 2, कोश 3, आप्तवाक्य 4, व्यवहार 5. पुढे वाक्यस्य शेषात वाक्यशेष 6, विवृतेर विवरण विवृतेर 7 है की नाही, विवृतेर वदंती. पुन्हा सानिध्यत सिद्धपदस्य, सिद्धपदस्य सानिध्यत, सिद्धपदाच्या सानिध्याने देखील शक्तीचा ग्रह होतो. किती झाले? 8. ठीक आहे. चला आता मूळ आहे. ग्रंथ की विस्तार वैते यह निरूपण कर्या नहीं. जिसको जानने की इच्छा होवे इसने तहा से जानी लेना. ठीक है. इति अब ता शक्ति विषयभूत अर्थ का मतभेद से निरूपण करे है. ठीक है ना. आता शक्ती विषयभूत, शक्तीचा विषयभूत जो अर्थ अर्थात शक्ती है की नाही, शक्ती विषयभूत
अर्थ का मतभेद से निरूपण करे है। तहा नैयिक तो यह कहे है काय इस पद ते म्हणजे शक्तिविषयभूत जो अर्थ म्हणजे शक्ती म्हणजे काय आहे, नेमकी शक्तीचं स्वरूप काय आहे याचं विवेचन करतात आता. ठीक आहे ना. शक्ती विषयभूत अर्थ का मतभेद से निरूपण करे तहा. आता पहिलं नैयिकाचं मत देतात. ता नैयिक तो यह कहे है काय बरं इस पद ते श्रोता पुरुष को इस अर्थ का बोध हो या प्रकार की जा ईश्वर की इच्छा है ताका नाम शक्ती है. नैयिकाच्या मतानुसार शक्तीचं स्वरूप काय बरं की अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना व्हावा अशी जी ईश्वराची इच्छा त्याला म्हणायचं काय शक्ती. ईश्वराच्या इच्छेला शक्ती म्हणायचं. पण ईश्वराच्या इच्छेचं ईश्वराच्या कोणत्या इच्छेला शक्ती म्हणायचं. अस्मात् पदात् अयम अर्थो बोद्धव्य इति ईश्वर संकेत शक्ती है की नाही. असा जो ईश्वराचा संकेत अर्थात इच्छा त्यालाच म्हणायचं शक्ती. अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना व्हावा आहे की नाही. घट पदापासून घट अर्थाचा बोध लोकांना व्हावा. पट पदापासून पट अर्थाचा बोध लोकांना व्हावा ही ईश्वराची इच्छा आहे. आणि त्या ईश्वराची इच्छेलाच म्हणावं काय शक्ती. असं कुणाचं मत नैयिकाचं. ता नैयिक तो यह कहे है इस पद ते श्रोता पुरुष को इस अर्थ का बोध हो या प्रकार की जा ईश्वर की इच्छा है ताका नाम शक्ती है. और नवीन नैयिक तो नैयिकात देखील दोन प्रकार आहे. प्राच्य नैयिक नवीन नैयिक. हे झालं प्राच्य नैयिकाचं मत. आता नवीन नैयिक काय म्हणतात ते सांगतात पहा. और नवीन नैयिक तो उक्त प्रकार की जीव की इच्छा को भी शक्ती माने है. वर सांगितलेल्या रीतीनुसार जीवाची इच्छा सुद्धा आहे काय शक्ती. म्हणजे कशी बरं की अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना व्हावा अशी जी जीवाची इच्छा तिला सुद्धा शक्ती म्हणतात. कोण नवीन नैयिक. नवीन नैयिक म्हणजे का बरं. समजा आता एखादा बालक जन्माला आला. बालक जन्माला आल्यानंतर त्याचं नाव मनुष्य ठेवतो का देव ठेवतो. मनुष्यच ठेवतो ना. की याला काय म्हणावं देवदत्त म्हणावं. याला काय म्हणावं यज्ञदत्त म्हणावं. कळलं की नाही. सोमदत्त म्हणावं. असे जे नावं मनुष्य ठेवतो तर ती माणसाची इच्छा आहे ना की या शरीरपिंडाला अमुक नावाने देवदत्त नावाने लोकांनी ओळखावं. कळलं की नाही. मग ईश्वराची इच्छा आहे का ती नाही जीवाची इच्छा आहे. मग अशी जी जीवाची इच्छा तिला सुद्धा शक्ती म्हणावं असं कुणाचं मत नवीन नैयिकांचं मत आहे. और नवीन नैयिक तो उक्त प्रकार की जीव की इच्छा को भी शक्ति माने है. सा घटादिक पदों की शक्ती घटादि रूप पदार्थ विषय ही होवे है. लागला अर्थ. ती घटादिक पदों की शक्ती घट पदाची शक्ती कुठे राहते. घट अर्थाच्या ठिकाणी राहते. तर शक्ती दोन्ही ठिकाणी आहे. अर्थाच्या ठिकाणी पण आहे आणि पदाच्या ठिकाणी पण आहे की नाही. शक्तीवालं जे त्याला म्हणायचं पद. मग आता ईश्वराची इच्छा समजा शक्ती आहे. ती शक्ती तीन ठिकाणी समवाय संबंधाने ईश्वराच्या ठिकाणी. कारण शक्ती हा गुण आहे. गुणगुणीचा समवाय संबंध असतो. ती शक्ती घटरूप अर्थाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने विषयता संबंधाने अर्थाच्या ठिकाणी आहे. आणि पदाच्या ठिकाणी विषयिता संबंधाने आहे. कळलं. मग शक्तीवाला पद पण आहे शक्तीवाला अर्थ पण आहे आणि शक्तीवाला ईश्वर किंवा जीव पण आहे. कळलं. चला. सा घटाधिक पदों की शक्ती घटादि रूप पदार्थ विषय ही होवे है. आता याच्यात आणखी मतभेद. आता शक्ती झाली तर शक्ती अर्थाच्या ठिकाणी आहे याच्यावर आता विचार करायला लागले. कारण शक्ती विषयता संबंधाने कुठे राहते अर्थाच्या ठिकाणी राहते. पण नेमकी कुठे राहते तर काही लोक म्हणतात. आता याच्यात मतभेद. शक्ती केवळ व्यक्तीच्या ठिकाणी आहे एक मत. शक्ती व्यक्तीच्या ठिकाणी नसते. व्यक्ती अनेक आहेत. तर साऱ्या व्यक्तीमध्ये राहणारी जातीच्या ठिकाणी शक्ती आहे. दुसरं मत. काही म्हणतात नाही जाती व्यक्ती आणि आकृती म्हणजे दोघा संबंध जाती व्यक्तीचा संबंध जाती व्यक्ती संबंध या तिघांच्या ठिकाणी राहते कोण शक्ती. अशी वेगवेगळे मत आहेत. ते आता सांगताय ग्रंथकार. घटाधिक झालं ना. सा घटाधिक पदों की शक्ति घटादि रूप पदार्थ विषय ही होवे है. घटाधिक पदार्थों के रूप अर्धविराम
संबंध रूप संसर्ग विषय सा शक्ती होती नाही. आहे की नाही? एक कुणाचं मत आहे? या मतानुसार काय चाललं? शक्ती फक्त त्या त्या अर्थाच्या ठिकाणीच आहे. ठीक आहे, कुठं नाही हेही सांगतात. घटाधिक पदार्थो के रूप, घटाधिक पदार्थाचा जे रूप किंवा घटाधिक पदार्थाचा जो अन्य अर्थाबरोबर संबंधाच्या ठिकाणी शक्ती नाही असं. घटाधिक पदार्थों के रूप संबंध रूप संसर्ग विषय सा शक्ती होती नहीं, जिस कारण ते घटपद के श्रवणते. बरं म्हणे आता का हो, म्हणजे आता हे जे मत चालू आहे या मतानुसार शक्ती कुठं मानली? फक्त घट अर्थाच्या ठिकाणी, घटात्मक व्यक्तीच्या ठिकाणी. पुस्तक पदा शक्ती पुस्तकाच्या ठिकाणी, फक्त पुस्तकाच्या ठिकाणी. आहे की नाही? पुस्तकत्व जाती वगैरे किंवा संसर्ग इत्यादिकाच्या ठिकाणी नाही. म्हणजे का तुम्ही इतर ठिकाणी शक्ती मानत नाही, केवळ त्या त्या वस्तूच्याच ठिकाणी शक्ती का मानता? हा प्रश्न उत्तर देत आहेत ते लोक. काय म्हणतात? जिस कारण ते घटपद के श्रवणते. घटपद ऐकलं एखाद्याने, घटमानय असं उच्चारण केलं, ऐकणाऱ्याने ऐकलं. ऐकणाऱ्याच्या ठिकाणी काय बरं? तर घटपद के श्रवणते श्रोता पुरुष को, ऐकणाऱ्या पुरुषाला ता घटरूप अर्थ काही स्मरण होवे. घटरूप अर्थ मतलब केवळ घटाचंच, घट व्यक्तीचंच, घटात्मक अर्थाचंच काय होतं? स्मरण होतं. जर त्या घटपदाची शक्ती घटत्व जातीमध्ये सुद्धा असती किंवा घटाचा जो अन्य पदार्थाबरोबर संसर्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर शक्ती असती तर घटपद ऐकणाऱ्याला जसं घटाचं स्मरण होतं तसं त्या जातीचं किंवा संसर्गाचं सुद्धा स्मरण झालं असतं. पण घटपद ऐकणाऱ्याला घटत्व जातीचं किंवा घटाचा जो अन्य पदार्थाबरोबर संसर्ग आहे त्याचं स्मरण होतं का? नाही होत. मग स्मरण कशाचं होतं ऐकणाऱ्या पुरुषाला? केवळ घटात्मक अर्थाचं स्मरण होतं. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की त्या त्या पदाची शक्ती केवळ त्या त्या अर्थाच्या ठिकाणीच आहे, जाती वगैरे अन्य ठिकाणी नाही. हे मत लक्षात आलं? पंक्ती पहा. और स्था संसर्ग का स्मरण होता नहीं. पंक्ती लागली की नाही? खालून दुसरी ओळ. और घटम आनय, आणखीन युक्ती देतात. और घटम आनय इत्यादी वाक्य विषय स्थित. घटम आनय हे वाक्य आहे, या वाक्यामध्ये स्थित घटपद आहे. घटम आनय इत्यादी वाक्य विषय स्थित घटाधिक पदों के अर्थों का परस्पर संसर्ग रूप जो वाक्यार्थ आहे. वाक्यार्थ कशाला म्हणतात? वाक्यार्थ म्हणजे काय? वाक्यामध्ये घटकीभूत जे पद, अनेक पद असतात, कारण वाक्याचं लक्षणच केलेलं आहे काय? पदसमूहत्वम वाक्यत्वम. पदाच्या समूहाला काय म्हणतात? वाक्य. याचा अर्थ वाक्यात अनेक पद असतात. मग वाक्यामध्ये जे अनेक पद असतात त्या प्रत्येक पदाचा आपला आपला काय आहे? अर्थ आहे की नाही? मग सर्वात अगोदर ते पद ऐकलं तर त्या त्या अर्थाचं स्मरण होतं. आणि त्या त्या अर्थाचं स्मरण झाल्यानंतर जेवढे पदार्थ आहेत त्या साऱ्या पदांचे अर्थ, त्यांचा परस्परामध्ये संबंधाचं ज्ञान होतं. यालाच म्हणतात वाक्यार्थ. यालाच काय म्हणायचं? वाक्यार्थ. देवदत्त गावाला जातो, वाक्य आहे. काय? देवदत्त डोक्यावर घागर घेऊन गावाला जातो, समजा वाक्य आहे. तर यात किती पद आहेत बरं? अनेक. उदाहरण देवदत्त आहे की नाही? देवदत्त डोकं, डोक्यावर प्रत्यय लागल्यावर आहे की नाही? घागर घेऊन गावाला जातो, कितीतरी पद आहे. मग वाक्य ऐकल्यानंतर सर्वात अगोदर काय होतं? त्या त्या पदाचं स्मरण होतं. देवदत्त, हो आठवला देवदत्त, बरोबर. त्याच्यानंतर पुढं कोणतं पद आहे? देवदत्त डोक्यावर, डोकं, डोकं आठवलं. वर याचाही अर्थ कळला आहे की नाही? मग घागर याचाही अर्थ लक्षात आला, स्मरण झालं. आणि घेऊन, घेऊन म्हणजे काय? घेऊन घेणे क्रिया आहे की नाही? पुन्हा गावाला, गाव अन्य गाव, तेही कळलं. आणि जातो याचाही अर्थ कळला. साऱ्या पदाच्या अर्थाचं स्मरण झालं. स्मरण झाल्यानंतर मग त्या पदाच्या अर्थाचा परस्पर जो संबंध आहे, देवदत्ताच्या डोक्यावर काय आहे? घागर आहे आणि ती घेऊन तो गावाला चालला, असा वाक्यार्थ बोध होतो.
कळलं की नाही? मग याला म्हणायचं वाक्यार्थ अर्थांचा परस्पर संसर्ग. पदाचे जे अर्थ त्या पदार्थांचा परस्पर संसर्ग. तर त्या संसर्गाच्या ठिकाणी शक्ती नाही आहे पदाची. कळलं? मग संसर्गाचा बोध कशाने होतो? तर पदाच्या सामिप्यतेने संसर्गाचा बोध होतो. पद जवळ आहेत त्याच्यावरून संसर्गतेचा बोध होतो. शक्ती संसर्गात नाही आहे, शक्ती जातीत नाही आहे. शक्ती फक्त कुठं आहे? त्या त्या अर्थाच्याच ठिकाणी शक्ती आहे, त्या त्या पदाची. कळलं? पंक्ती पहा खालून दुसरी ओळ. और घटम आनय इत्यादी वाक्य विषय या वाक्यामध्ये स्थित घटाधिक पदों के अर्थ होगा. या वाक्यामध्ये स्थित जे पद आहे, घट पद आहे, आनय पद आहे, तर त्या त्या पदाच्या अर्थांचा परस्पर संसर्ग रूप जो वाक्यार्थ, त्या अर्थांचा परस्पर संसर्ग त्यालाच म्हणतात काय? वाक्यार्थ आहे की नाही? घट वस्तू, आनयन अन्यरूप क्रिया, आणि मग त्यांचा परस्पर संबंध घटकर्मक आनयन असा. तर परस्पर संसर्ग रूप जो वाक्यार्थ है ता वाक्यार्थ का तो तीन घटाधिक पदों के समविव्याहारते ही बोध होवे. बरोबर? पंक्ती पहा. ता वाक्यार्थ का, वाक्यार्थ म्हणजे काय? अर्थाचा परस्पर संसर्ग. वाक्यार्थ काय? अर्थाचा परस्पर संसर्ग. आणि त्या वाक्यार्थाचं ज्ञान कशाने होतं? पदाच्या शक्तीने नाही, त्या पदाच्या समीपतेने. ती सांगतायत ता वाक्यार्थ का तो तीन घटाधिक पदों के समविव्याहार. समविव्याहार का अर्थ होतो समीप उच्चारण. समविव्याहार म्हणजे काय? समीप उच्चारण. अशा शब्दाचे अर्थ लिहून ठेवायचे तिथं, नंतर ध्यानात राहत नसतात. ता वाक्य का तो तीन घटाधिक पदों के समविहार. समविहार म्हणजे समीप उच्चारण. समविव्याहारते ही होवे है, समविव्याहारते ही बोध होवे है. लागला अर्थ? पुढे चला. या ते म्हणून ता संसर्ग विषय. ता संसर्ग म्हणजे कोणता संसर्ग? पदार्थांचा वाक्यार्थ रूप परस्पर संसर्ग. कळलं? हा. या ते ता संसर्ग विषय म्हणजे त्या संसर्गाच्या ठिकाणी घटाधिक पदों की शक्ती माननी निष्फल है. अर्थात घटाधिक पदाची शक्ती नाही. कुठं? संसर्गाच्या ठिकाणी. शक्ती नाही कुठं? जातीच्या ठिकाणी. मग शक्ती आहे कुठं? अर्थाच्या ठिकाणी. असा माननी निष्फल है. झालं हे मत, हे एक मत झालं. या मतानुसार काय ठरलं? शक्ती अर्थाच्याच ठिकाणी आहे, अन्य ठिकाणी जाती आदीच्या ठिकाणी, संसर्ग आदीच्या ठिकाणी नाही. बरोबर? आता मीमांसकांचं काय मत आहे याविषयी? ते कुठं शक्ती मानतात ते मत येऊ राहिलं. और मीमांसक तो यह कहे है. काय म्हणतात बरं? घटाधिक पदों की केवल घटाधिरूप अर्थ विषय शक्ती नहीं होवे. मीमांसकाच्या मतानुसार घटाधिक पदाची शक्ती केवळ घटादी अर्थाच्या ठिकाणी नाहीये, आणखीन अन्य ठिकाणी पण आहे. आणि कुठं आहे मग ती शक्ती? सांगा की. सांगतायत मीमांसक तो यह कहे है घटाधिक पदों की केवल घटाधिरूप अर्थ विषय ही शक्ती नहीं होवे है, किंतु कार्यान्वित घटाधिको विषय ही घटाधिक पदों की शक्ती होवे. घट पदाची शक्ती घटाच्या ठिकाणी आहे, पण केवळ घटाच्या ठिकाणी नाही आहे. मग कार्यान्वित घटाच्या ठिकाणी आहे. हाजी काय? कार्यान्वित घटाच्या ठिकाणी शक्ती आहे. कार्याने युक्त जो घट त्याच्या ठिकाणी शक्ती आहे. आणि कार्याने युक्त घट, कार्य काय हो? कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजे एक प्रकारची क्रिया. सांगू राहिले इथे ग्रंथकार. ठीक आहे ना? कशा प्रकारच्या क्रियेला कार्य म्हणतात स्पष्टीकरण करत आहे पुढच्या वाक्यात. किंतु कार्यान्वित घटाधिको विषय ही घटाधिक पदों की शक्ती होवे है. लागला अर्थ? यहा पुरुष के प्रयत्न रूप कृती. प्रयत्न म्हणजेच कृती. प्रयत्न रूप जी कृती गुण आहे हा प्रयत्न. ठीक है ना? तो पुरुष के प्रयत्न रूप कृती करके साध्य जा क्रिया है ताका नाम कार्य है. कार्य 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 म्हणजे काय? कार्य म्हणजे क्रिया. कोणती क्रिया? पुरुषाच्या ठिकाणी पुरुषाचा जो प्रयत्न रूप कृती, प्रयत्न म्हणजेच कृती, प्रयत्न रूप गुण, त्याच्यापासून उत्पन्न होणारी जन्य अशी जी क्रिया, त्या क्रियेला म्हणायचं कार्य. प्रक्रिया अशी आहे. जानाती, इच्छती, यतते.
सर्वात अगोदर कोणत्याही वस्तूचं मनुष्याला काय होत असतं? ज्ञान. ज्ञान झाल्यानंतर ती वस्तू जर अनुकूल वाटली तर त्या वस्तूविषयी काय होते? इच्छा उत्पन्न होते. केवळ ज्ञानाने इच्छा उत्पन्न होत नसते, ज्ञानही पाहिजे. आणि ज्ञान असून इच्छा आहे की ज्ञान पाहिजे आणि इष्ट साधनतेचं ज्ञान पाहिजे आणि कृतीचं साध्य पाहिजे तो पदार्थ, तर इच्छा होते. केवळ इष्ट साधनतेचं ज्ञान आहे तर त्या वस्तूविषयी इच्छा होत नाही. इष्ट साधनतेचं ज्ञान असून तो पदार्थ कृती साध्य पाहिजे. समजा उदाहरण पहा, चंद्र शांत आहे, शीतल आहे, अमृत देतो, किती शांत आहे. कुणाला असं वाटणार नाही बरं की चंद्र आपल्या घराच्या कोपऱ्यात असता तर बरं झालं असतं? प्रत्येकाला वाटतं. आपल्यासाठी इष्ट आहे कोण? चंद्र. इष्ट साधनतेचं ज्ञान आहे, पण त्याला आणण्याकरिता मनुष्य प्रवृत्त होतो का? किंवा त्याची इच्छा होते का? नाही होत. इष्ट साधनतेचं ज्ञान असून सुद्धा इच्छा होत नाही. का नाही इच्छा होत? कृती साध्य नाही आहे. आपण इच्छा केली तरी त्याला आणू शकत नाही, पण कृती साध्य पण पाहिजे. ठीक आहे की नाही? गुलाबजामूची इच्छा होईल की नाही? होईल. का बरं? इष्ट साधनतेचं ज्ञान आहे आणि कृती साध्य आहे की नाही? नाही जर गाडी भेटली, काही चावी दिली समजा मॅनेजरने, तर पै जाऊन का होईना होईना आपण आणू शकतो आडसला जाऊन. काय? गुलाबजाम. कृती साध्य आहे, इष्ट साधनतेचं ज्ञान आहे की नाही? बरं, कृती साध्य असेल तर इच्छा होतेच असंही नाही आहे. बरेच पदार्थ कृती साध्य आहे पण इष्ट साधनतेचं ज्ञान नाही आहे, इच्छा होत नाही. विष पिणं केल्या जाऊ शकतं की नाही? कृती साध्य आहे की नाही? पण इच्छा होते का? नाही. का? इष्ट साधनतेचं ज्ञान नाही आहे. मग इच्छा कोणत्या पदार्थाची होते? इष्ट साधनतेचं ज्ञान असावं, म्हणजे माझ्या हे इष्टाचं सुखाचं साधन आहे असं ज्ञान असावं आणि कृती साध्य असावा पदार्थ, तर इच्छा होते. जानाती इच्छती, नंतर येतं ते म्हणजे प्रयत्न करतो आहे की नाही? प्रयत्न हा गुण आहे आणि त्या प्रयत्न झाल्यानंतर प्रयत्न झाले मग क्रिया पुढे घडते. तो उठतो, जातो बाजाराला, घेऊन येतो, ती कृती झाली, त्याला क्रिया म्हणतात. आणि त्या क्रियेलाच म्हणायचं कार्य. त्या क्रियेचं नाव काय आहे? कार्य. पंक्ती पहा, पुरुष के प्रयत्न रूप कृति करके साध्य जा क्रिया, जो क्रिया जी क्रिया है ता का नाम कार्य है. ता कार्य के संबंध वाले का नाम कार्यान्वित है. कार्यान्वित म्हणजे काय? त्या कार्याचा संबंध ज्याच्या बरोबर आहे त्याला म्हणायचं कार्यान्वित. बरोबर? ता कार्य के संबंध वाले का नाम. जैसे घटम आनय, इस वाक्य विषय, वाक्य आहे काय? घटम आनय. इस वाक्य विषय घट का आनयन रूप क्रिया ता पुरुष के प्रयत्न करके साध्य होणे ते. घटाला घेऊन येणं रूप क्रिया पुरुषाच्या ठिकाणी जो प्रयत्न, त्या प्रयत्नाचं साध्य आहे की नाही? प्रयत्नाने होतं की नाही? घटलाला घेऊन येऊ शकतो ना मनुष्य. ता पुरुष के प्रयत्न करके साध्य होणे ते. पुरुष प्रयत्नाच्या द्वारे साध्य आहे क्रिया, आनयन रूप क्रिया. होणे ते कार्य आहे. कार्य आहे कोण? क्रिया. कोणती क्रिया? घटाला घेऊन येण्याची क्रिया. ती क्रिया झाली कार्य आणि त्या क्रिया झाली कार्य आणि तो घट आणला म्हणजे ती कार्य कुठं राहिलं? घटाच्या ठिकाणी. मग घट कसा झाला? कार्यान्वित. घट कसा झाला? कार्यान्वित. केल्या जाणारी जी क्रिया ती घटाच्या संबंधाने होऊ राहिली, घटाला आणलं ना, मग क्रियेने अन्वित झाला, कार्याने अन्वित झाला कोण? घट. अशा कार्यान्वित घटाच्या ठिकाणी शक्ती आहे घटपदाची, केवळ घटाच्या ठिकाणी नाही आहे. असं कुणाचं मत? मीमांसकांचं मत आहे. पंक्ती पहा, ता पुरुष के प्रयत्न करके साध्य होणे ते कार्य है, ता आनयन रूप कार्य के संबंध वाला घट है. बरोबर? आनयन रूप जी क्रिया आहे त्या क्रियेच्या आनयन रूप कार्य, क्रियाच कार्य आहे. आनयन रूप जे कार्य, त्या कार्याच्या संबंधवाला कोण झाला? घट. म्हणजे घट कसा झाला? कार्यान्वित. अशा कार्यान्वित घटाच्या ठिकाणी आहे काय? घट पदाची शक्ती. घट पदाची शक्ती कुठं आहे? कार्यान्वित घटाच्या ठिकाणी. याते सो घट कार्यान्वित कया जावे, म्हणून त्या घटाला काय म्हणायचं? कार्यान्वित घट. तिस कार्यान्वित घट विषय ही घट पद की शक्ती है. कार्यान्वित घटाच्या ठिकाणी, केवळ घटाच्या ठिकाणी शक्ती नाही बा, कार्यान्वित घटाच्या ठिकाणी आहे काय? शक्ती. कुणाची? घट पदाची. घट पद की शक्ती है. इस प्रकार घटाधिक पदों की भी नहीं,
इस प्रकार पटाधिक पदों की भी, घट उदाहरण दिलं तर सारेच पद घ्यायचे जगातले, पटाधिक, पट मट वगैरे. इस प्रकार पटाधिक पदों की भी ता कार्यान्वित पटाधिको विषय ही शक्ती जाननी है की नाही. कार्यान्वित पटाच्या ठिकाणीच आहे काय, पट पदाची शक्ती. जो कदाचित म्हणजे जर कदाचित घटाधिक पदों की कार्यान्वित घटाधिको विषय शक्ति नहीं मानिए तो घटाधिक पदार्थों के संसर्ग रूप वाक्यार्थ का बोध नहीं होवेगा. ठीक आहे जी. आता व्यतिरिक्त मुखाने सांगू राहिले मीमांसक. आतापर्यंत सांगितलं अन्वय मुखाने काय की पदाची शक्ती कुठे आहे, कार्यान्वित अर्थाच्या ठिकाणी आहे. आणि तशी तुम्ही मानलीच पाहिजे. जर कार्यान्वित अर्थाच्या ठिकाणी शक्ती मानली नाही त्या पदाची तर काय अडचण येईल स्वतः सांगतात व्यतिरिक्त मुखाने. पंक्ती पहा. जो कदाचित, पंक्ती सापडली का. जो कदाचित म्हणजे जर कदाचित घटाधिक पदों की, समजा घटाधिक पदाची शक्ती मानली नाही कुठं, कार्यान्वित घटाच्या ठिकाणी. केवळ घटाच्या ठिकाणीच मानली, कार्यान्वित घटाच्या ठिकाणी नाही मानली काय, घट पदाची शक्ती, तर काय अडचण येईल सांगताय. जो कदाचित घटाधिक पदों की कार्यान्वित घटाधिको विषय, कार्यान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती नाही मानिये, वर सांगितल्याप्रमाणे मानली नाही तो तर घटाधिक पदार्थों के संसर्ग रूप वाक्यार्थ का बोध नहीं होवेगा. लागलं. तो घटाधिक पदार्थों के संसर्ग रूप वाक्यार्थ का बोध नाही हो. घटम आनय हे पद ऐकल्यानंतर संसर्गाने युक्त घटाचा बोध होतो का केवळ घटाचा बोध होतो. संसर्गाने युक्त. जर घटपदाची शक्ती कार्यान्वित घटाच्या ठिकाणी मानली नाही तर पदार्थाचा जो परस्पराचा संसर्ग त्याने युक्त जो आहे वाक्यार्थ आहे, वाक्यार्थ बोध तो नाही व्हायला पाहिजे. पण होतो याचा अर्थ पदांची शक्ती केवळ अर्थाच्या ठिकाणी नाही अपितु कार्यान्वित अर्थाच्या ठिकाणी आहे. समजलं. पंक्ती पहा. तो घटाधिक पदों के संसर्ग रूप वाक्यार्थ, जसं घट पद आहे, आनयन आहे, त्यांचा परस्परामध्ये संसर्ग आहे, तर त्या संसर्ग रूप वाक्यार्थाचा बोधच झाला नसता घटपदाने जर संसर्गाच्या ठिकाणी शक्ती मानली नाही तर. असा संसर्गाच्या ठिकाणी शक्ती म्हणजे कार्यान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती मानली नाही तर असा अर्थ. तो घटाधिक पदार्थों के संसर्ग रूप वाक्यार्थ का बोध नहीं होवेगा तथा पूर्व उक्त रीति से बालक को, आणखीन युक्ती देऊ राहिले कशाकरिता की शक्ती ही कार्यान्वित पदार्थाच्या ठिकाणीच मानली पाहिजे, केवळ पदार्थाच्या ठिकाणी मानून उपयोगाचं नाही हे सिद्ध करण्याकरिता आणखीन युक्ती देत आहेत. कोण. मीमांसक. तथा पूर्वोक्त रीति से बालक को प्रथम कार्यान्वित घटाधिको विषय ही घटाधिक पदों के शक्ती का ज्ञान होवे है, सो भी नाही होवेगा. ते पण झालं नसतं. मग बालकाला सुद्धा ऐकलंय वाक्य मोठ्या माणसाचं घटम आनय, आणि घटम आनय असं वाक्य ऐकल्यानंतर मध्यम पुरुष गेला घटाला आणलं. अरे अच्छा घटम आनय म्हटल्यावर यानं आणलं बरं का. मग घट पदाचा अर्थ आहे कार्यान्वित घट असं समजतो. कोण. बालक. नंतर हळूहळू मग त्याला पुन्हा बोध होतो की नाही 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 आनयनार्थ आपूर्वक निधातूचा आहे, घटपदाचा अर्थ केवळ वस्तूच आहे वगैरे. तथा पूर्वोक्त रीति से बालक को प्रथम कार्यान्वित घटाधिको विषय ही म्हणजे घटाधिक विषयाच्या ठिकाणीच कार्यान्वित कृती. तथा पूर्वोक्त रीति से बालक को प्रथम कार्यान्वित घटाधिको विषय, कार्यान्वित घटाधिकाच्या ठिकाणीच घटाधिक पदों के शक्ती का ज्ञान होवे, घटाधिक पदाच्या शक्तीचं ज्ञान होतं. सो भी नहीं होवेगा. जिस कारण ते, ज्या कारणाने की कृती साध्यत्व रूप कार्यता का ज्ञान ही पुरुष की प्रवृत्ति का हेतु होवे है. पुरुषाच्या प्रवृत्तीला कारण कोण. कृती साध्यत्व रूप कार्यतेचं ज्ञान म्हणजे माझ्या कृतीचं साध्य अमुक पदार्थ आहे, माझ्या कृतीने साध्य मी करू शकतो असं ज्याला ज्ञान आहे आणि इष्ट साधन त्याचं ज्ञान आहे त्याचीच काय होत असते प्रवृत्ती.
जिस कारण ते कृति साध्यत्व रूप कार्यता का ज्ञान ही पुरुष के प्रवृत्ति का हेतु हुए। केवल इष्ट साधनता ज्ञान पुरुष के प्रवृत्ति का हेतु होता नाही। केवल इष्ट साधनतेचं ज्ञान पुरुषाच्या प्रवृत्तीला कारण नाही आहे। मग कोण कारण आहे पुरुषाच्या प्रवृत्तीला? इष्ट साधनतेचं ज्ञान पण पाहिजे आणि कृती साध्यत्वाचं ज्ञान पण पाहिजे, तर पुरुषाची काय होत असते? प्रवृत्ती होत असते। लक्षात आलं? हाँ, पुरुष के प्रवृत्ति का हेतु होता नहीं। हाँ, केवल इष्ट साधनता ज्ञान पुरुष के प्रवृत्ति का हेतु होता नाही। मग समजा घट आहे, घटाचं ज्ञान झालं, इष्टाचं ज्ञान आहे, पण त्याच्या बरोबर काय पाहिजे? कृतीचं साध्य आहे असंही झालं पाहिजे ज्ञान। आणि म्हणून घट पदाने कार्यान्वित घटाचं ज्ञान होतं, म्हणजे कृती साध्यतेचंही ज्ञान होतं आणि इष्ट साधनतेचं ज्ञान असेल तर पुरुषाची प्रवृत्ती होते। मग चंद्रमंडलादिको विषय, चंद्रमंडल, चंद्रमंडल म्हणजे चंद्र है कि नहीं? चंद्रमंडलादिको विषय इष्ट साधनता ज्ञान के हुए भी इस पुरुष की प्रवृत्ती होती नाही। पुरुषाला इष्ट साधनतेचं ज्ञान आहे चंद्राच्या बाबतीत। जर आपल्याला भेटला कदाचित चंद्र तर आपल्या घरात आणून लावून ठेवता येईल, 24 तास प्रकाश मिळेल, अमृत मिळेल, शांतता मिळेल, पुन्हा लाईट बिल भरण्याची गरज पडणार नाही। इष्ट साधनतेचं ज्ञान आहे, तरी पण प्रवृत्ती होत नाही का? कृती साध्य नाही आहे। कळलं? इस पुरुष की प्रवृत्ती होती नाही। यद्यपि एवढं झालं की नाही, दोन्ही आवश्यक आहे प्रवृत्तीसाठी। कोण कोण? कृती साध्यत्वाचं ज्ञान, इष्ट साधनतेचं ज्ञान। म्हणजे मग का हो, इष्ट साधनतेचं ज्ञान नका मानू तुम्ही प्रवृत्तीसाठी कारण, फक्त माना काय? कृती साध्यतेचं ज्ञानच माना फक्त काय? प्रवृत्तीसाठी कारण आहे की नाही? तर चंद्राच्या ठिकाणी कृती साध्यत्व नाही आहे म्हणून प्रवृत्ती होत नाही, तेवढंच माना कृती साध्यत्व। पण तसं जमत नाही। कसं काय? उदाहरण देतात। यद्यपि विष भक्षण, कूपपतन आदि को विषय ता कार्यता ज्ञान के हुए भी इस पुरुष की प्रवृत्ति होती नहीं। विष भक्षण कृती साध्य आहे की नाही? कार्यतेचं ज्ञान आहे म्हणजे कृती साध्यतेचं ज्ञान आहे। कूपपतन, कूप म्हणजे विहीर, आड, कुवा वगैरे आहे की नाही? तर त्याच्यामध्ये उडी मारता येणं मनुष्याला शक्य आहे की नाही? उडी मारण्यासाठी प्रवृत्ती होते का? नाही होत। विहिरीत होईल कदाचित ज्याला पोहता येतं, पण विहिरीचं पाणी आटून गेल्यानंतर होते का प्रवृत्ती? नाही होत ना। का बरं? मारू शकत नाही असं काही आहे का? मारू शकतो, पण इष्ट साधनतेचं ज्ञान नाही आहे। चला मग, यद्यपि विषभक्षण कूपपतन आदि को विषय ता कार्यता ज्ञान के हुए भी इस पुरुष की प्रवृत्ति होती नहीं, तथापि इष्ट साधनता ज्ञान के समानकालीन जो कार्यता ज्ञान है सोई ही इस पुरुष के प्रवृत्ति का हेतु हुए है। पुरुषाच्या प्रवृत्तीला कारण कोण ते दिलं इथं। तथापि इष्ट साधनता ज्ञान के समानकालीन म्हणजे इष्ट साधनतेचं ज्ञान ज्या कालात आहे त्याच कालात पाहिजे काय? कृती साध्यतेचं ज्ञान, कार्यतेचं ज्ञान। इष्ट साधनता ज्ञान के समानकालीन जो कार्यता ज्ञान, कार्यता ज्ञान म्हणजे काय? कृती साध्यतेचं ज्ञान, कार्यता ज्ञान है सोई ही इस पुरुष के प्रवृत्ति का हेतु होए। लागलं? 3 विष भक्षणादि को विषय इस पुरुष को इष्ट साधनता ज्ञान है नहीं। इष्ट साधनतेचं ज्ञान थोडी विष भक्षण, अनिष्टतेचं साधन आहे की नाही? म्हणून त्याच्याकरिता कोणी प्रवृत्त होत नाही, याते प्रवृत्ती होवे नाही। लागला? याते ता कृती साध्यत्व रूप कार्यता के वाचक जे है की नाही? कृती साध्यत्व रूप कार्यता, कार्यता म्हणजे काय? कृती साध्यत्व, आपल्या कृतीने आपल्या प्रयत्नाने जी गोष्ट सिद्ध होऊ शकते तिला म्हणायचं काय? कृती साध्यत्व, त्यालाच म्हणायचं कार्यता। ठीक आहे? आणि त्या कार्यतेचे वाचक काही पद आहेत शास्त्रामध्ये बघा। याते ता कृती साध्यत्व रूप कार्यता के वाचक, कार्यतेला सांगणारे जे लिंग, लोट, तव्य इत्यादी पद आहे की नाही? लिंग आहे, लोट आहे, तव्य आहे, अनियर आहे वगैरे असे प्रत्यय वगैरे आहे की नाही? लकार प्रत्यय काय सांगतात? ते कार्यतेचे वाचक आहेत ते आहे की नाही? कृती साध्यत्व रूप जी कार्यता त्या कार्यतेचे वाचक आहे की नाही? देवदत्त पुस्तकम पठेत
आहे की नाही. देवदत्तकाने पुस्तक वाचावं तर कार्यतेचं ज्ञान झालं की नाही. देवदत्त पुस्तक वाचत नसेल तो भाग निराळा, पण देवदत्ताने पुस्तक वाचावं, कळलं की नाही. तर या ते ता कृती साध्य तुरु कार्यता के वाचक जे लिंग लोट तव्य इत्यादी पद आहे. 3 पदो करिके घटित, त्या पदाने घटित, ते पद म्हणजे कोणते, कार्यतेची वाचक पद, लिंग लोट वगैरे. 3 पदो करिके घटित वाक्य ही प्रमाण वाक्य होय. मीमांसक मतानुसार प्रमाण वाक्य कोणतं, की जे वाक्य कार्यतेचे वाचक पदाने युक्त आहे. अर्थात ज्या वाक्यांमध्ये लोट, लिंग, तव्य, अनियर वगैरे प्रत्यय कार्यतेचे वाचक शब्द आहे, करावं असं सांगणारे आहे की नाही, जे प्रत्यय अधिक आहे, लकार अधिक आहे, त्याने युक्त जे वाक्य तेच प्रमाण वाक्य आहे. ज्या वाक्यात कार्यतेचा बोध नाही आहे, कृती साध्यतेचा बोध नाही, ते वाक्य प्रमाण नाही. कळलं. म्हणजे उदाहरण दाखवतात, सांगतात. 3 पदो करिके घटित वाक्य ही प्रमाण वाक्य होवे. जैसे घटम आनय, आनय याच्यामध्ये लकार आहे, कोणता, आनय, लोट, मध्यम पुरुष, एक वचन इत्यादी लौकिक वाक्य आहे की नाही. म्हणून हे वाक्य प्रमाण आहे, कारण याच्यामध्ये कार्यतेचं वाचक पद आहे. तथा स्वर्ग कामो यजेत, हे सुद्धा प्रमाण आहे, कारण याच्यात सुद्धा कार्यतेचं वाचक लकार आहे, इथं लिंग. इत्यादी वैदिक वाक्य आहे. 3 लिंगाधिक पदोते रहित वाक्य प्रमाण होते नाही. बरोबर जी. काय, लिंग लोट वगैरे पदाने रहित जे वाक्य त्यांना प्रमाण म्हटल्या जात नाही मीमांसक मतामध्ये. आणि मग काय ते अप्रमाण आहेत का, म्हणजे हो. कसे, उदाहरण, प्रमाण होते नाही. जैसे भूतले घट हे वाक्य आहे, लौकिक वाक्य आहे. याच्यामध्ये लिंग, लोट, तव्यत, अनियर वगैरे कृती साध्यता सांगणार, कार्यता सांगणार कोणी पद आहे का, नाही. म्हणून हे वाक्य प्रमाण नाही आहे. जैसे भूतले घट, भूतलामध्ये, भूतलावर घट आहे, इत्यादी लौकिक वाक्य आहे. तथा तत्वमसी हे वाक्य सुद्धा प्रमाण नाही आहे. म्हणजे का, कार्यतेचं वाचक पद नाही त्याच्यात. म्हणजे मग हे वाक्य वेदाचे वाक्य काय व्यर्थ आहे का, वेद तर तुमच्या मतात अजिबात व्यर्थ नाही आहे. म्हणजे हे अर्थवाद वाक्य आहे की नाही. हे शेष वाक्य आहे. कार्यतेचे बोधक जे वाक्य त्यांचे शेष वाक्य आहे. कार्यतेचे बोधक स्वर्ग कामो यजेत आहे की नाही. ज्याला स्वर्गाची कामना आहे त्यांनी याग करावा. मग याग केला तर काय फल मिळेल, तर स्तुती केली आहे, तत्त्वमसी, त्या स्वरूपाची तुला प्राप्ती होईल आहे की नाही. कर्त्याचं स्तुती करणारे वाक्य आहे की नाही. अर्थवाद वाक्य आहे, मुख्य प्रमाण वाक्य नाही आहे, असं त्यांचं मत आहे. तथा तत्वमसी इत्यादी वैदिक वाक्य है इति. और वेदांत सिद्धांत का तो यह मत है. हे झालं आतापर्यंत मीमांसकाचं मत. तर 2 मत झाले. शक्ती कुठं मानायची, तर पहिल्या मतामध्ये शक्ती कुठं होती, फक्त केवळ अर्थाच्या ठिकाणी. दुसऱ्या मतामध्ये शक्ती कुठं, कार्यान्वित अर्थाच्या ठिकाणी, मीमांसक मतानुसार. आता वेदांत्यांचं काय मत आहे बरं, त्याचा विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.